साखरोलीचा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुनील, तर मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला सुनील, गोलंदाजी ट्रॅकवर सुनील ही जुगलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि उमेश पाटील यांच्याकडून षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. लावले तरच जातील. आणि राजाराम भोईरने जर चौकार मारला तरी पण 100 रुपये. स्ट्राइक एंडला सुनील, नॉन स्ट्राइक एंडला राजाराम. आणि सुनीलचा पहिला चेंडू हलक्या हाताने ढकलला गेला ऑन साईडला. एक धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना अकाउंट ओपन केले सुनील पाटीलनं. धाव फलकाचं पहिली धाव फलकावर जोडली गेली. दुपारचं सत्र आपण अनुभवत आहे. रिक्षा चालक मालक संघाच्या विरोधात 40+ संघ आपण पाहतोय या विभागातील. सुनील पाटील गोलंदाजी ट्रॅकवर पुण्याच्या एकदा. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू, पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावाचा भरणा मात्र फलकावर होत असताना धावसंख्या 2 अंकावर जाऊन पोहोचली. चांगले क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याचे चषक 2024चा हा महासंग्राम. यावेळेस चांगली लाईन पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पडला, त्यानंतर थोडासा आतमध्ये वळण घेणारा चेंडू निर्धावाच्या स्वरूपात राहिला. 2 धावा फलकावर पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 40+ विरोधात रिक्षा चालक मालक संघ. यावेळेस ऑन साईडला टर्न केला गेलाय. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून चाललाय. 1 धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 3 धावा फलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चेंडू प्रति चेंडू धावा फलकावर जोडत असताना आपण पाहतो हे दोन्ही बॅटर राजाराम भोईर आणि सुनील पाटील. गोलंदाज सुनील पाटील पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस लेफ्ट बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 4. गोलंदाजी ट्रॅकवर सुनील पाटील. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. जोरदार अपील होती, परंतु बॅटच्या साह्याने चेंडू अंगावर आदळला. त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट करत असताना सुनील पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5. एकंदरीत सचिन पाटील पाहिलं तर 1995-2000चा जो काल होता सुनील पाटीलच्या नावावर राहिला होता. त्या काळात भरपूर सारा धावा त्याच्या नावावर होत्या आणि अनेक स्पर्धेमध्ये नाव गाजवत असताना आपण पिढंच्या संघातून पाहिलंय. यावेळेस चालवंत कार्पेट स्ट्रोक केला गेलाय. 1 धाव कंप्लीट केली. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावफलक पाहिलं तर 6 अंकावर. आणि राजाराम भोईरचा आपण विचार केला तर त्या काळामध्ये चांगलं एसटी रक्षण त्यांच्या माध्यमातून राहिलं होतं. अनेक स्पर्धेमध्ये एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर फलकावर धावा आहेत बिनबाद 6. एकंदरीत पाहिलं तर बॅटिंग साईडच्या माध्यमातून हे षटक राहिले. कुठली विकेट गमावली नाही. एक फॅक्टर होऊ शकतो विकेट. दुसऱ्या षटकामध्ये मात्र कोणता गोलंदाज ट्रॅकवर येईल आणि इथून मात्र धावा रोखण्याचं काम करेल. पहिल्या षटकामध्ये 6 बनवल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुनील पाटील आणि राजाराम भोईर हे बॅटर आपण पाहतोय 40+ टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. दुसऱ्या षटकाकरिता कोणत्या गोलंदाजाला मात्र ही जबाबदारी दिली जाईल. रिक्षा चालक मालक संघ आपण पाहतोय. अनंता गोपाल पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. एकेकाली त्यांनी सुद्धा नाव गाजवलं होतं या एरियामध्ये गोलंदाज म्हणून. आणि अनंत पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. अनंत पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये वैभव भालेरावला आपण पाहताय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल
गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस सन्मान दिला गेला. नॉन स्ट्रायकेनकडे फेकी झाले, नेम चुकला आणि आता मात्र एके धावेचं रूपांतर दुसरे धावेमध्ये. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, कुठली विकेट दिली जाणार नाहीये, विकेट दिली जाणार नाहीये. नॉन स्ट्राईक एंडकडून जर क्रीज सोडला तरच विकेट ही मान्य ग्राह्य धरली जाईल. एका एंडकडून आपण क्रीज सोडू शकत नाहीये, ही नियमावली आहे या स्पर्धेची. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 8 अंकावर. यावेळेस बॅटचा आवाज समालोचक कक्षापर्यंत पोहोचलाय, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 8 या अंकावर पाहायला मिळते. वैभव भालेराव चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू राहिला. संधी होती यष्टिरक्षकाला, त्या दरम्यान एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 9 या अंकावर जाऊन पोहोचले. तुमच्याकडे चांगली लाईन लेंथ असेल तर मात्र गोलंदाजाला तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये वैभव भालेराव करत असताना. यावेळेस स्ट्राईक एंडला सुनील पाटील. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. त्या दरम्यान कॉलिंग चांगली पाहायला मिळाली. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 11 या अंकावर. बघा 40+ खेळाडू असले तरी कॉलिंग खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर मात्र रनिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगली पाहायला मिळते. यावेळेस चेंडू सरळ डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला एके धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 12. एकंदरीत पाहायला मिळतंय पहिल्या षटकामध्ये 6 होत्या, दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला, 12 झाल्यात. म्हणजे 6.00 अशी सरासरी गाठता आली आहे 40+ टीमच्या माध्यमातून. मात्र अंतिम षटक असेल, अंतिम षटकामध्ये कुठे अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल का? हे सलामीचे बॅटर्स मैदानात तग धरून उभे आहेत. त्याच्या बॅटमधून चौकारांनी षटकारांची आतिषबाजी होईल का? अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला मात्र ही जबाबदारी दिली जाईल? हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले आहेत. शिरीष पाटील हा गोलंदाज ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. जर बॅटच्या साहाय्याने चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला तरच स्ट्राईक चेंज, अन्यथा लेग बायच्या स्वरूपाने बायच्या स्वरूपात गेला तर स्ट्राईक चेंज नसेल. तो 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय 12 धावा फलकावर. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावर. महेश पाटील यांचं शुभ आगमन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. शिरीष पाटीलचा हा तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. चांगली लाईन राहिले, चेंडूपासून दूर राहिले बॅटर. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 12 या अंकावर. डावखुरी हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा डावखुरी हाताचा गोलंदाज मैदानात गोलंदाजी करतोय अँगल प्राप्त होतो. त्याच पद्धतीचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना शिरीष पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मात्र इथून मात्र सुनील पाटीलला मोठे फटके खेळावे लागतील, कुठेतरी मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा आलाय बीमरचा. 1 धाव तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. आणि 2च धावेवर समाधान मानावं लागतंय. 9च्या स्वरूपात अशा 3 धावा मात्र फलकावर जोडल्या जातील. रनआउटच्या स्वरूपात राजाराम भोईरे तंबूच्या आश्रयाला जातील. धावसंख्या पाहायला मिळते 15. तर मात्र मुपा असेल सुनील पाटीलला. प्रीटचा फायदा कसा उठवला जाईल त्या पद्धतीनं पाहिलं तर आत्तापर्यंत मोठा फटका आला नाहीये. कुठेतरी मोठ्या फटक्यांसाठी या चेंडूवर मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर का म्हटलं जातं? जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न कराल तेव्हा मात्र तुम्ही सक्सेस व्हाल.
हे मात्र करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. यावेळेस कुठलीही धाव नाही आहे. एकंदरीत जर चेंडू सोडला असता तर वाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर मिळाली असती. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे परंतु लांबी गाठता आल्याने क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटला. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद बॅटरला मिळतोय सुनील पाटीलला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न केला जातोय, धोक्याचा ठरलाय. नितीन पाटीलला मात्र इथून परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक विकेट क्रमांक दुसरा परतीचा प्रवास करावा लागतो नितीन पाटीलला. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिवाजीला आपण बऱ्याच दिवसामधून पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटची एज बाकीचं काम केलं यष्टीरक्षक सुनील पाटीलनं आणि विकेट मिळते गोलंदाजाला. विकेट क्रमांक तिसरा मैदानाच्या बाहेर. आई गावदेवी पिळंजे विपक्षात आडगापाडा अशी मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेक कक्षामध्ये लगेच टॉस करण्याकरिता या. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. टाकण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. श्याम हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा फलकावर. यावेळेस पंचांचा इशारा आहे नो बॉलचा. इथे मात्र एक धाव जरूर फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 18. तर मात्र फ्री हिट असेल. विकेटचं जरूर पतन झालं असेल. न्यू बॅटरला संधी असेल फ्री हिटचा फायदा कशा पद्धतीने मिळवला जाईल. थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. दूध गंगा आणि 40+B अशी मॅच असेल. ही मॅचची आतुरता सगळ्यांचा असते. 40+ रिक्षा चालक मालक संघ, 40+ दूध गंगा हे नाव खूप वर्षानंतर ऐकायला मिळते. उजव्या स्टीचा बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्तचा भरणा फलकावर पाहायला मिळतोय. धावसंख्या 19 या आकड्यावर. 19 धावा फलकावर आहेत. अंतिम चेंडूचा खेळ प्रगतीपथावर. फ्री हिटचा फायदा उठवला जाईल का. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव धोक्याची ठरेल का. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना कलेक्शन चांगलं आणि इथे मात्र विकेट मिळवली गेली. पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. 40+B विपक्षात दूध गंगा अशी मॅच असेल. 40+B विपक्षात दूध गंगा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉस करण्याकरिता. दूध गंगा विपक्षात 40+B. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 20 धावा फलकावर जोडल्यात 40+A टीमनं.
21 धाबांचं आव्हान असेल. रिक्षा चालक मालक संघासमोर हे आव्हान असेल. तर आपण जाणार आहोत टॉस करण्याकरिता. तर आपण व्यासपीठाकडे बोलणार आहोत. रघुनाथ पाटील आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे आपणास विनंती करतोय, आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. रघुनाथजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावर. व्यासपीठावर शुभ सन्मान रघुनाथजी पाटील यांचा शुभ सन्मान पाहायला मिळतोय. त्यानंतर उपस्थित आहेत अनंत गोपाल पाटील यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सुधाकरजी पाटील हे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी या स्पर्धेचे आयोजक नियोजक मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. ग्रामपंचायत पिळंजे खुर्दचे उपसरपंच मोहनजी मुकणे यांच्या शुभ हस्ते केला जातोय शुभ सन्मान. रघुनाथ पाटील साक्रोली यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुनश्च एकदा मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद, आपण या व्यासपीठाला उपस्थित दाखवली त्याबद्दल पुनश्च एकदा मनापासून आभार. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत विजयजी शेलार यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी या आयोजकाचे मुख्य जनक मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता विजयजी शेलार यांचा शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावर. महेशजी पाटील हे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी पुनश्च एकदा मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर आपण पाहू शकता महेशजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावर. उद्योगपती पिळंजे खुर्द यांचा शुभ सन्मान. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून आभार. संतोषजी मडवी यांना विनंती असेल. संतोषजी मडवी आपण कुठे असाल तर व्यासपीठावर या, आपला शुभ सन्मान केला जाईल. सचिन भगत यांना सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा व्यासपीठावर या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण पाहू शकता संतोषजी मडवी जींचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद, पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे तर शुभ आगमन सन्माननीय आदरणीय हंसराज पाटील साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. पोलीस पाटील पिळंजे खुर्दचे हंसराजजी पाटील साहेबांचं शुभ सन्मान शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण जात आहोत. सलामीचे बॅटर आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुनील पाटीलच्या सोबतीला आपण पाहतोय वैभव भालेराव. 21 धावांचं माफक आव्हान 18 चेंडूमध्ये पार करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर अनुभवी गोलंदाज 1995 ते 2000च्या काळामध्ये ज्या गोलंदाजांना अधिराज्य गाजवलं होतं तो नितीन पाटील गोलंदाज ट्रॅकवर. लारा हे नाव तुम्ही ऐकलं असेल आणि तोच गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय, नितीन पाटील उर्फ लारा. सेकंडला आपण पाहतोय वैभव भालेराव.
दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू. यावेळेस बॅटची एज किती धावा इथे मात्र डिक्लेअर मध्ये चेंडू गेला तरच तुम्हाला डिक्लेअर धाव भेटेल. जर चेंडू आडला तर तुम्हाला मात्र धावा कंप्लीट करायच्या आहेत. कुठलीही धाव या चेंडूवर नाहीये. नशिबाची साथ मात्र यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय वैभव भालेरावचा वार. चेंडू सीमा पार. चौकार. धन्यवाद. शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय योगेशजी गोणे त्यांच्या सोबतीनं आपण पाहतोय जितूजी गोडे, महेश गोणे, रवींद्रजी चौधरी जींचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय योगेशजी गोणे, सन्माननीय जितू गोडे, महेशजी गोणे, रवींद्रजी चौधरी यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावर आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक होते उपस्थित. त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार करिता 4. चांगले स्ट्रोक दाखवले जात आहेत. या इनिंगचा आपण विचार केला तर 21 धाब्यांचा पाठलाग करत असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा पलकावर. एक चौकार वैभवच्या बॅटमधून, एक चौकार सुनीलच्या बॅटमधून. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. एके धावेने धावफलक पुढे जाईल. दुहेरी अंकामध्ये 10 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 21 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय रिक्षा चालक मालक संघ 40+A च्या विरोधात. यावेळी चांगला स्ट्रोक इन पॉइंटच्या वरून डीप पॉइंट क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. वैभवच्या बॅटमधून येणार हा दुसरा चौकार. चेंडू सीमा पार. या षटकाचा आपण विचार केला तर 3 चौकार आलेत आणि वैभवच्या बॅटमधून येणारा दुसरा चौकार आपण या षटकातील अंतिम चेंडूवर पाहिला. सुनीलच्या बॅटमधून 1 चौकार तर वैभवच्या बॅटमधून 2 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 14. 21 धावांचा पाठलाग करत असताना महागडं षटक राहिले नितीन पाटीलचं. आता मात्र 7 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. विकास हा गोलंदाज. यावेळेस पंचांचा इशारा आलाय बीमरचा. 9च्या स्वरूपात ही एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 15. आता मात्र 6 धाब्यांची आवश्यकता. एखादा मोठा पटगा खेळ कलास. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सुनील. यावेळेस बीमरचा इशारा आलाय. नो चेंडू. या 2 धावा इथे मात्र फलकावर जोडल्या जातील. इथून मात्र या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये. तर मात्र दुसरा गोलंदाज शोधावा लागेल 40+A टीमला. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 17. 17 धावा फलकावर आहेत. आता मात्र खतरा जाणवावा लागलाय टीम 40+A टीमला. तर मात्र 4 धाव्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. रिक्षा चालक मालक संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 21 धावांचा पाठलाग करत असताना
यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंगॉन क्षेत्रामधून क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचलाय. आता मात्र चेंडू सरळ निघून चाललाय. बंटू कापोर विजय याचा हा येतोय चौकार.